आणि चौथीच्या पोराला इंग्रजांची भाषणं सांगायची. इंग्रजांनी देश फार लुटला. पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतका नाही हो. तुम्ही देश लुटला पण तुम्ही गावातच घरात घर ठेवलं नाही. एवढे केरळवरून आलंय. केरळवरून त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही. ती पंक्चर काढून हवा भरतय. त्यानं हायवेला गुंठा घेतलाय. हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर. आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतोय. दोन अतिशहाणे आहेत. सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, काही डोळे लाल, तांबडी कावीळ झाली त्याला. लाज नाही, आबरू नाही, बेशरम, हलकट क्वालिटीचं. काही खांड खायचे, नळ्या हाणायच्या, भिकार पाहिलास. येताना आईला त्रास, जगताना शाळेला त्रास, मेलेव कावळ्याला त्रास. कॉलेजच्या पोरांना काय आत्महत्या करायची गरज आहे सांगा बरं तुम्ही. काय नाहीये त्या नालायकांना. आणि त्यांनी आत्महत्या का करायची माहिती का? शेंबड्या पोरीच्या प्रेमात पडायचं. ती भंगारच पोर आहे. तुका नादी लागला बावळ्या. त्या पायी तिच्या पायी ती पोरानं टाळ घेतला का बॉम्ब मारला. नीट वाजव. ते पोर म्हणलं बुमलू नको. हा टाळ तू बाई वाड्या होया तुझ्या नादीच लागत. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यान तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बॉ बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं. दिवाण तर वाकेलच होता. सोफा सेटचे खेळे निघेलच होते. तांब्या चिमटेलच होता. काय दिलं विनोद समजू नका. 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला. इतकी ती दिसते अशी फक्त. पुरीचा फोन आला चालली थोबाडवाशी. तुला काम नाही काय तिकडे कांद्यातलं गाबा का मर ना. बायको रंगाने सावळी असावी असा नियम आहे. पुरी बायको करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय? उन्हात नेवा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हालती का आपण. फुटण्यावाल्यांनी बंगले बांधलेत. गाडी विकणाऱ्यांनी गाड्या घातल्यात. आणि 35 एकर वालं बँकेच्या दारात आहे. खत टाकायचंय कपाशी. बापानं द्यायची 100, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे. त्याचं ऐकू नको. त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. काही लोक म्हणते आम्हाला समाजाची सेवा करायची. कोणाला ऊत आला नाही. घर जाळून कोळशाचं दुकान टाकायला कोणी मोकळा नाही. काही लोक म्हणते आमचं आयुष्य गेलं समाजसेवेत. मग एवढी श्रीमंती तुम्हाला आली कुठून? आणि इंद्रिकरचा बाबा काय करून गेलाय लोकांनी. तर इंद्रिकरला पैसे घेतो बा. नंतरची मला तुडून पुढे गेली. मी कसा राहिलो. नंतर बाबा झाले 51-71 वर गेले. मी अजून वड्यालाच खेकलो इकडे. आणि बाबांना दिला इंद्रिकरचा करून माल छापला दुसरे. आता मला हा पट्टा 30 वर्षापासून ओळखतो. आज नाही. खरं की कोण आहे? आपली कधी पैशाची तक्रार. लग्न साधे करा. पोरं होतात. या मूर्खांच्या नादी लागून दुसऱ्यानं 3 एकरचा मांडव घातला म्हणून आपला 1.5 एकरचा घालून नका. त्याला मिळाला एवढ्या कमी पगाराच्या नोकऱ्या आहेत तिथं अख्खे मराठी आहेत. तुम्ही मला महाराष्ट्रात ब्राह्मणाचा वायरमन दाखवा बा. अशी बेकार चोट कामं नाही करणार. ती कामं आपणच करावं. धरली वायरची टाकला. म्हातारा हॉस्पिटलला नेले अख्खं गाव म्हणायचं परत येणार नाही. तिसऱ्याच दिवशी आला. राम राम. कस काय ठणठणीत आहे. काय नाही. मालबिल काढली. अंडे बिंडे हाणतोय. ओके. आपल्याला कोणताच त्रास. तुम्ही करा नवरात्र. तुम्ही नवरात्र करा आणि याला लिंबू पिळून रस्सा खायला पाठवा. तुमचं चालू द्या. दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी.
आला लगेच कपून ना आलाय का आवलं दिस नाही. कोणची गाडी दिसली का साताराला बिल्ला हिंड बोंबलत आणि प्रॉफिट काय नळी. अरे 100 रुपये घेऊन मतदान करणारी क्वालिटी तुमची. तुम्हाला काय अहो नवरदेव नाचत्यात इतके भंगार आहेत. बंगो बंगो बंगो. ज्या ज्या सुनांनी सासनचा छळ केलाय त्यातली कोणती सून तपासा तुम्ही. पागल झाली ती पागल. ती मांजरीला शेदी ती कुत्र्याला शेदी ती ताटलीला लाथ हाणती तांब्याला वालगाडी ती पिसळली ती. काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय. मरणच पाहुणे भेटायचेच बंद झाले. मरण तर भेटातच कवर. पाहुण्यानेच फोन केला कस काय म्हणले आहे अजून. कारण खऱ्याला किंमत राहिली ना. आता खऱ्याला किंमत राहिली. गावात लाईट गेली का मोर्चा. डीपी जळाली का मोर्चा. त्याला ते आला नाही मोर्चा. गावात अख्या दारू खपती मोर्चा नाही. दारू जो बोलन त्याचा गेम. या जगात जो खरं बोलन त्याचा गेम. वाटूला झालं समजायचं त्याचं. खरं बोल जरा चांगल्याच बसा. कायम डोळे लाल करणाऱ्यांमध्ये काय बसतो. वाक्य नाही का मैत्री करायची तर बुद्धिमानाशी करा आणि दुश्मनी करायची तर विद्वानाशी करा. हलकटाचं काय नाही लागत आहे. ज्याला तुम्ही करा नवरात्र. तुम्ही नवरात्र करा आणि याला लिंबू पिळून रसा खायला पाठवा. तुमचं चालू द्या दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी. आला लगेच कपून लगेच.